साखर नको, शुगरचा त्रास आहे. पाणी. ही माझी मुलगी. खूप गोड आहे. बाळ, नाव काय तुझं? काय नाव काय? सुषमा. वा, नावही खूप गोड आहे. हा डबा. डबा? तुम्ही? नाही, ते महत्वाचं नाही. मी वेगळ्याच कामासाठी आलो. अशिष्ट प्रवृत्तीना सतावत रवतली, वावरत रवतली, तेका मुक्ती मेळाक नाया. पांडू, पांडू, मागले जराक ना ता नाही मिळत ती. नाना पाणी पाणी देवचा रवला. पांडू, खराटो जागेवर नेऊन ठेव. कार्य करूची रवली. कार्य करून रवा. नाना, ओ नाना, अहो काय बोलतास? कार्य करूची रवली. गप रवा. कोणी ऐकल्यानी तर तुका जागेवर ठेवूक सांगितलंय ना. मग ठेवते. घराचा भला हो खोया. सावली येत घरात. रवलेली कार्य करू खोई. आहे कोणाचं कार्य रवला? काय नाही रे, बरळतात ते. मुक्ती मुक्ती मिळाक नाया. मुक्ती. आहे आम्ही सगळे लहान असाव. वाड्यात त्याच्या आधी काय झाला काय नाही आमका कसा कळ. पण घराचा विचार करू खोया. अजून किती दिवस तू रडत राहणार? नाना आठवण करून देत तर कोणाचं तरी कार्य रवलं असणार ना. एखाद्या एक गोष्टी राहून जातात, पण ते तसेच सोडून पुढे जाऊ शकत नाही ना. त्या पूर्ण करूच लागतं. घरातलंच कोणतरी असं त्याचं कार्य रवलं असतं. माका माहित आहे अण्णा या सगळ्यात तयार होणार नाही, पण मी करतोय. मी सगळं कार्य करतोय. होय नाना, कोणाचं कार्य रवला हा? पाणी मागते ती. कार्य करून घ्यावा. माका माहित कोणाची कार्य रवली. ए खुळ्या, तुका काय माहित हा? दत्ता भाऊ, तमाका सगळं माहित. कपरो तो घमेल घाल डोक्यात. हा निघायचून. आहे घरासाठी काय रवलं असं का करून घेऊया. मी असं आहे. होय. अरे आता काय चाललंस? अजून गावात राहिला ते करते. नाना, अहो काय म्हणायचं ह्यांका? ह्यांनी माणसा काढल्यानी, पण ते पापा आता मानगुटीवर बसतात की काय असं वाटतं हो. पाटणकर नाहीत घरात? अहो ते आत्ताच गेले. भेट नाही झाली का तुमची? नाही ना. चुकामुक झाली असेल मग. बरं आलेच हा मी. काय बाळा, कितवीत आहेस? चहा.
ते मगाशी तुम्ही म्हणालात की काहीतरी काम होतं. नाही म्हणजे फक्त पाटणकरांकडे असेल तर मग असू दे. नाही तसंच नाही काही. मग काही निरोप असेल तर मला सांगा, मी सांगेन यांना. अण्णा माझे खास मित्र आहेत. काहीही घडलं तर आधी मला सांगतात. त्यामुळं मला सगळं माहिती आहे. हो ना, अण्णा नाईक आहेत म्हणूनच तर आम्ही आहोत या गावात. हो किती करतात ते आमच्यासाठी. अण्णा तसा दिलदार माणूस. आणि अण्णांनी ठरवलं म्हणूनच तुम्ही कुठेही जायचं नाही, इथंच राहायचं. हं. हे पत्र, बदली रद्द झाली. काय? अरे देवा, खरंच खरंच तुम्ही खूप छान बातमी दिली आहे. नाहीतरी आता मी कुठे कुठे फिरणार होतो. थांबा, मी तुमचं तोंड गोड करते. हा वहिनी, शुगर. अरे देवा, तुम्ही एवढी छान गोड बातमी दिली आणि मी तुमचं तोंडही गोड करू शकत नाही. पण खरंच खरंच तुमचे खूप उपकार झाले. अहो माझे कसले उपकार. उपकारच असतील तर ते अण्णांचे. अण्णांनी मनात आणलं आणि सांगितलं बदली रद्द झाली पाहिजे. मग अण्णांचा शब्द म्हणजे आमच्यासाठीही पडत्या फळाची आज्ञा आहे. त्यामुळे मी लगेच फोन फिरवले आणि बदली रद्द करून घेतली. आता तुम्ही इथेच राहणार, कुठेही जाणार नाही. खरंच अण्णांसारख्या देव माणसाचे उपकार कसे फेडावेत हेच कळत नाही. वहिनी, तुम्हाला ती संधी जरूर मिळेल. पण खरं सांगू, काही माणसं अशी असतात की ज्यांच्या उपकारात राहणंच भाग्य असतं. त्यातलेच हे अण्णा. नानू, आज तालुक्याच्या बाजारात किती हो काळात नानू, घराकडे काय घेतास काय? घराकडे काय कमी हा? आता 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 समजला. पाटणकर बाई एकदम खुश होतले नानू. हा खराच. नानू, 2-4 खुर्च्या घेऊन टाकावं. हा जळा बसूचा म्हटला ना आता घडी मारून बसूचा लागता. पंचायत होता ना कोणीला तर. कोण येतं त्याच्याकडे? नाही नानू, म्हणजे म्हणजे तुमच्या परवानगीशिवाय कोणी येत आला? कोणाची हिंमत असा काय? नानू, काय घेतास तरी काय? सुंट्या, खुर्च्या किती आहे? झोपाळूच देते तो बघ. बाय माझी अण्णांनो, यो झोपाळो. यो झोपाळ त्यांच्या घरात ठेवलो ना तर पाय ठेवूची जागा उरूची नाही पाटणकरांच्या घरात. मग मोठं घर बांधू. होय होय, बांधशात राहा. आता तुमची मर्जी झाली तर घर कशा बंगलो बांधशा. या बरा नाही अण्णांनो. खराच या बरा नाही. काय बरा नाही? काय बरा नाही? नाही अण्णांनो, नाही. माती माती खाल्ले, माती माती खाल्ले. हे बघा. पण याक सांगू काय अण्णांनो? काय? नाही नको, रावान दे. उगाच मग माका म्हणशाल तुका काय करूचा आणि माका नाही रावण. आता बोलतस की? बोलते अण्णांनो. मी काय म्हणते माहितीये का, म्हणजे ह्यो झोपाळवा ना ह्यो चांगलोच असा. पण खरं तर पाटणकर बाईंका ना मिक्सर होतो. पाट्यावर वाटून वाटून ना त्यांचे हात लय दुखत, लय त्रास होता. होय, त्यांच्या समोर असं मिक्सर ठेवलास ना तर बघा काय खुश होते पाटणकर बाई. खराच मी सांगते ना. कोणाक काय आवडतं तर मी बघतोय. जास्त बोललंस तर श्राद्ध घाली. माती 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 खाल्ले. इंदू,
मागचं सगळं फेडू गया गो तर सोडून चला चला. नाना तुम्ही पडा, हा सगळं होईल. पण ती घबरवतीत काय करू गया सगळा सगळं होईल व्यवस्थित. पाणी नाना पाणी आणतोय मी. कार्य करू गोई सगळ्यांची करू गोई. कार्य झाली नाही सगळी वाट बघतात. वाड्या मातीत गाडू वाट बघतात सगळी वाट बघतात. अभिरामा काय करतो साई सर? काय नाही. चल जा मग. नाना ह्या पाणी घ्या. सावकाश. आणि ते धावत येत. अरे धावत किती केलास? काय नाही. बस मग इथं ऐसरच बस. हा मी अभ्यास करतो इथं. हा बस. हा हा हा. आणि ते शांत बसलं. माझा दादा काय रे? तू हुशारस ना? होय तर. मग माका सांग माझा दादा, कार्य म्हणजे काय? कार्य म्हणजे तुका कित्याक वया कार्य? सांग ना. कार्य म्हणजे नाना बडबडतात. काय रे? कार्य भाऊ गोई सगळी येतली. कार्य भाऊ गोया. हा वतेली बसतय सर म्हटलं ना. मला घाबरवतय. हा सांगतोय. पळा नको हा. एकटा कार्य तुका माहित नाही ना तर मी छायताई विचारते. बसतय सर माका सगळं ठाव. मी सांगते. कार्य म्हणजे माणसं मेल्यावर करतात ना. का केला आता? आता का करूक लागता बाळा. ही मेलेली माणसं आपल्या आजूबाजू कसत. आता पण आजूबाजू असत. होय तर. आता तू थंय बसलस ना तिथे पण आजूबाजू भूत असत. तुझ्या मागे पण कोणतरी असू शकत. म्हणान या भूतांका हाकलण्यासाठी या कार्य करूक लागता. कळा? असाच एकदा कार्य करूचा रवला होता. तथा भूत घरातच इला ना आणि मानगुटीवर बसूक लागला. भूत कसा दिसता? भूत भयंकर म्हणजे तर आपला छाया ना छाया तर पारोसा असल्यावर कसा दिसता तसा दिसता. तू आहे का? आणि बापयाचा भूत असला ना तर तह्या माधवासारख्या दिसता. नाही ग. काय म्हणी होत? मी भूत नाही का? भूत माझ्यासारख्या दिसता. हो नाही ग. आता किती कापरा भरला तुका. नाही तर मी आता ह्या भूत ना तुझ्या मनगुटीवर कसा बसता ना तब कडू बेंडकुळी अभिरमा गप रहा नाही तर तुका पण बेंडकी काढताय. मी काय बनतोय. लवकर येवा. नाना काय होता नाना? त्यांची वाट मोकळी करून द्यावा नाहीतर जाऊची नाही ती. सगळा करतोय मी नाना. काय झालं नाना? काय झालं? नाना पाणी घ्या. नाना पाणी घ्या. तेव्हा काय आई परीत होता रे. आये रडा नको गे.
नानांका काही एक होऊच नाही हो. आता आरडन काय जाताला काय जा होऊचा असा ताच होताला. अगं आऊ जसे काय बोलतोस तू या आजो हा तुझो अंग खांद्यावर खेळवल्याने तुका त्यांच्याबद्दल तरी असं बोला नको. झाला मी काय बोललाय त्याचा चुकीचा अर्थ काढू कस होय काय. छाया हो हो अरे माधवा तुका पण असाच वाटता काय. अरे मी तसं काय म्हणूक नाही रे. ह्या बघ आता मी उपवास करतोय मग हे कोणाचा वाईट जावचा नाही. मी घरासाठी इतक्या सगळ्या करते तरी वाकाच बोलतात सगळे. पाय गप बस गो तू भरल्या गळ्यात रडा नको असा. नाना नाना पाणी घेवा नाना. म्हाका नको पाणी त्यांका पाणी वाचा. आयातात सगळी सगळे आयातात. दत्ता माका भीती वाटत रे. तू आधी जा आणि हे कळत बघून ये. जा जा लवकर जा. गावतीत थे गावतीत तसो पण त्यांचं एक ठै खै ठाव ठिकाणून आहे. अगं गप बस घे जा बाबा तू आधी. बरोबर त्याच बोललोय मी. त्याची वाट मोकळी करून द्यावा. कार्य करून द्यावा. कार्य करून द्यावा. छाया देवघरात जाण दिवा लावून ये. देऊ लावून काय जाताला. अगो अनिष्ट टाळा जा आधी तू. काय करूक सांगता माका. नाना सगळा नीट होईल नाना सगळा नीट होईल. आहे माझं वा नानांका काय होतला नाही ना. काय नाही या घरचे आधार असते रे. या घरात पाऊल टाकल्यापासून माका कधी सुनीसारखा नाही वागवल्यानी मुलीसारखाच वागवल्यानी. होय गो बाहेरची आठवण होक नको इतकी माया केल्यानी. आणि आज त्यांची अवस्था काय झाली बघ रे. नाना या घरासाठी तुमका बरा होऊच लागत. तुमची लेख तुमका सांगता माना. पाटणकर बाई खुश होतील या नानू मिक्सर बघून. आणि याच्या पुढे आता त्यांचे हात पण नाही दुखूचे. पण मी काय म्हणतो अण्णानू मिक्सर झालो आता पुढच्या वेळेत काहीतरी मोठा देशाल ना तुम्ही. हा काय करूचा मी काय हो करील बोंबाबोंब करायची ना. अण्णा अण्णा तू काय करतस सर. आयन तुमच्या घराकडे बोलला. किती काय झाला. नानांची तब्येत बिघडलेली आहे. एकसारखी बडबडतात. जीव तर जात नाही ना. चल तसंही म्हातार फार जगले. कार्य घालू शिरवली. पाणी घालू चरवला. बघा ना काय होता या बरा नाही. तुम्ही एकदा बसा त्यांच्या जवळ आणि काय बोलतात ते बघा. हो कार्य करून घ्यावा. मी हात जोडतोय तुमच्या. असं करा नको. एकदा तरी माझं ऐका. हो पाणी देऊ चरवला. गोड लागला हा म्हाताऱ्या. डोकं टिकणार दिला काय गप्रभात. अहो पण या घरात जर चालला तर थांबताला काय. अहो ती सगळी घराच्या आजूबाजू कसं त्यांच्यामुळेच होता हा सगळा. हे बघा पोरा घरातून नानगी होती तेव्हा का त्यांना काय कळणार नाही. हो जर सांगू तर ऐकल्यानी काच खरा मानतेली. पण आता पोरा मोठी झाली होत. खरा काय तर त्यांच्या समोर येऊक नको. या घराचा भलावक होया. हो म्हणून सांगते त्या दोघांची कार्य झालेली नाही. त्यांना मुक्ती मिळालेली नाही. म्हणून तरी माझं ऐकावं. त्या दोघांची कार्य करून घ्यावा. माझ्या घरावर कोणाची सावली पडक नको. पुढे नाही काय करूचे. अण्णा नाईक मड्याक पण पुरवत आता सांगताय. पाणी नाही दिला जाऊची नाही अजून.
घरावरून घ्यावा. ते फिरत हात येऊ देऊ नको. हात येऊ देऊ नको. हात येऊ देऊ नको. ते फिरत हात येऊ देऊ नको.